जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो VN ॲप्लिकेशनवरून आपण यूट्यूबचा व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करू शकतो यावरतीच आजचा व्हिडिओ आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे। या व्हिडिओला मित्रांनो तुम्ही कंप्लीट जर बघितलं तर तुम्हाला एकही शंका मनामध्ये शिल्लक राहणार नाही, त्यामुळे व्हिडिओ हा जराही स्किप न करता बघा, तरच तुम्हाला प्रॉपर एडिटिंग जे आहे ते समजणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल्समध्ये एडिटिंग शिकणार आहोत। तर व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तर मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे आणि साईडला तुम्हाला जे आहे ते माझ्या मोबाईलची स्क्रीन जी आहे ते शो होत असेल। ओके, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट जायचं प्ले स्टोअरवरती आणि VN ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे आणि हे ॲप्लिकेशन सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, तुम्हाला बरेचसे ॲप्लिकेशन भेटतील ज्यावरती वॉटरमार्क येतो, पण या ॲप्लिकेशनवरती कुठल्याही प्रकारचा वॉटरमार्क येणार नाही। ओके, तर त्यामुळे हे प्ले स्टोअरवरून डायरेक्टली घेतलं तर यावरती कुठल्याही प्रकारचा तुम्हाला वॉटरमार्क बघायला भेटणार नाही। तर हा एक प्लस पॉईंट आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्यासमोर तुमची गॅलरी ओपन होणार आहे आणि गॅलरीमध्ये तुम्हाला जो व्हिडिओ एडिट करायचा असेल तो व्हिडिओ सिम्पली इथं सिलेक्ट करा आणि नेक्स्टवरती क्लिक करा। तर काही वेळेस तुमचे 2-4 व्हिडिओ असतात, तर ते जेवढे व्हिडिओ सिलेक्ट करायचे असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता। सध्या तर मी एकच सिलेक्ट केलेला आहे। नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता नेक्स्टवरती जर तुम्ही क्लिक केलं, तुमच्यासमोर जो आहे तो अशा प्रकारे ऑप्शन जो आहे तो बघायला भेटेल। तुमच्यासमोर ही संपूर्ण टाईमलाईन बघायला भेटेल। ओके, इथून एक मी लास्टला जो आहे तो आउट्रो आहे तर तो डिलीट करतो। स्टार्टला यायचं आहे, बघू शकता। आता सगळ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रॉपर नसतं, कधी सुरुवातीचा किंवा लास्टचा पार्ट तुम्हाला डिलीट करावा लागतो किंवा मधला पार्ट देखील डिलीट करावा लागतो। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, व्हिडिओला या प्रकारे तुम्ही इथून झूम करून घ्यायचं आहे। ओके, झूम केल्यानंतर तुम्हाला जिथपर्यंत यायचं आहे तिथे यायचं आहे बरोबर। आणि इथं समजा आता 8 सेकंद आहे, तर इथून समजा मला पुढचा पार्ट जो आहे तो आपण एक वेळेस व्हिडिओ प्ले करूया म्हणजे आपल्याला समजेल। जय शिवराय। तर इथून माझा व्हिडिओ स्टार्ट होतोय, तर इथे यायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून अलीकडचा पार्ट डिलीट करायचा आहे, तर अलीकडच्या पार्टवरती क्लिक करून डिलीट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे अलीकडचा पार्ट डिलीट होईल। काही केसेसमध्ये व्हिडिओच्या मधला पार्ट आपल्याला डिलीट करायचा असतो। फॉर एक्झाम्पल, मला इथला पार्ट जर डिलीट करायचा असेल 14 सेकंदानंतर, तर या व्हिडिओवरती मी क्लिक करेन, इथं स्प्लिट ऑप्शनवरती पहिल्यांदा क्लिक करेन, पुढं जायचं आहे, पुढं गेल्यानंतर एकदा आपण स्प्लिट करायचं आहे आणि मधला पार्ट जो आहे हा डिलीट करायचा, जो आपल्याला डिलीट करायचा होता। ओके, आता हे सगळं मित्रांनो ट्रिमिंग वगैरे झाल्यानंतर, आता काही ठिकाणी कट दिल्यानंतर हे तुम्हाला जर्क बसल्यासारखा वाटतो व्हिडिओला, तर इथं तुम्ही प्लस आयकॉनवरती क्लिक करून ट्रान्झिशन ॲड करू शकता। फॉर एक्झाम्पल, इथं तुम्ही झूम वगैरे ट्रान्झिशन ॲड केला तर एकदम प्रॉपर ट्रान्झिशन दिसेल आणि याचा आपण सेकंद जे आहे ते 0.4 सेकंद ठेवूया, म्हणजे बघू शकता अशा प्रकारे हे झूम होईल आणि ते तुम्हाला समजणार पण नाही ऑडियन्सला की इथं जे आहे ते कट केला होता व्हिडिओ। ओके, आता मित्रांनो यानंतर आपल्याला काय करायचं असतं, तर हे जे व्हिडिओज आपण ॲड केलेले आहेत या व्हिडिओला प्रॉपर आपण सेट केलं, कटिंग वगैरे केलं। आता मित्रांनो यावरती आपल्याला काही प्रमाणात जे आहे ते कॅप्शन्स ॲड करावे लागतात, ठीक आहे, किंवा काही प्रमाणात आपण बॅकग्राऊंडला म्युझिक ॲड करत असतो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया म्युझिक कसं ॲड करायचं। तर इथं वरती म्युझिकचं ऑप्शन आहे, यावरती प्लसवरती क्लिक करून म्युझिकवरती जायचं आहे। इथं तुम्हाला माय म्युझिक नावाचं ऑप्शन बघायला भेटेल, यावरती क्लिक करायचं आहे, फाईल ॲपमध्ये जायचं आहे। आता फाईल ॲपला तुम्ही ओके केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची फाईल मॅनेजर ॲप्लिकेशन ओपन होईल, म्हणजे मोबाईलमधलं, आणि इथे तुम्ही डाउनलोड केलेले जे ऑडिओ असतील ते ऑडिओ सिलेक्ट करायचे आहेत। ओके, ऑडिओ सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही कुठला एखादा फोल्डर क्रिएट करा। सिम्पली इथं बघू शकता, क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करून किंवा फोल्डरवरती क्लिक करून एक मी फोल्डर क्रिएट करेन यूट्यूब ऑडिओ, ठीक आहे। तर इथं मी यात सगळे यूट्यूबचे ऑडिओ लागणारे ॲड करेन। यूट्यूब ऑडिओ ॲड केलं, इथे यूट्यूब ऑडिओ फोल्डरमध्ये तुम्हाला सगळे सॉन्ग बघायला भेटतील। यूजवरती क्लिक करायचं आहे आणि तो व्हॅल्यूम जो आहे तो नेहमी मित्रांनो लक्षात ठेवा 8 ते 10च्या दरम्यानच व्हॅल्यूम ठेवायचं आहे। बरेच लोक काय करतात, जसा आहे तसा ऑडिओ लावतात, त्यामुळे तुमचा आवाज कमी ऐकू येतो। तर तुम्ही जर इथं ऑडिओ 8-10 ठेवला तर तुम्हाला मित्रांनो आवाज प्रॉपर ऐकायला येणार आहे। तर मी तर 9 ठेवलेला आहे, राईट क्लिक करायचं। आता आवाज आपण जर ऐकला तर बघू शकता एकदम नॉर्मल आवाज बॅकग्राऊंडला येत आहे। काही ठिकाणी आवाज जो आहे तो तुमच्या ऑडिओमधला वाढलेला असतो, तर त्या ठिकाणी काय करायचं, आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला थोडंसं जे आहे ते अशा डॅश दिसत आहे, तर इथं आवाज जास्त वाढलेला आहे नॉर्मलपेक्षा। तर इथं देखील ऑडिओला तुम्ही स्प्लिट करू शकता अशा प्रकारे। ऑडिओला स्प्लिट करून हा जो आवाज चढलेला आहे मध्येच ऑडिओचा, तो देखील इथं तुम्ही ऑप्शनवरती क्लिक करून इथं जर तुम्हाला 9ला जास्त ऐकू येत असेल तर तुम्ही 5 आवाज ठेवा आणि नंतर तुमचा पहिला आवाज आणि दुसरा आवाज थोडासा मॅच होईल। ओके, तर हे मित्रांनो आवाजाचं झालं। आता बॅकग्राऊंड आवाज आपण द्यायचं कसं ते बघितलं, पण काही केसेसमध्ये काय होतं, आपल्याला व्हिडिओ जो आहे तो आपण शूट केल्यानंतर त्याला आपल्याला बॅकग्राऊंडला जो आहे तो डबिंग वगैरे
करावं लागतं. तर डबिंग कसं करायचं हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. तर समजा डबिंग करण्यासाठी बरेच लोक काय करतात, बऱ्याच लोकांना माहिती देखील असतं डबिंग कसं करायचं, पण प्रॉपर कसं करतात हे माहिती नाही. तर पहिल्यांदा तर तुम्ही काय करायचं, कुठून कुठंपर्यंत तुम्हाला व्हिडिओला डबिंग करायचं आहे तो ऑप्शन तुम्ही इथं ट्रिम करायचं. इथं स्प्लिटवरती क्लिक केला व्हिडिओला, तर इथं मी जो आहे तो ऑडिओ स्प्लिट केल्यानंतर हा ऑडिओ जो आहे हा मित्रांनो ह्या व्हिडिओचा ऑडिओ मला म्यूट करायचा आहे पहिल्यांदा. तर सगळ्यात आधी तुम्ही काय करू शकता, या ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रोल करा, व्हॅल्यूममध्ये जावा आणि या व्हिडिओचा व्हॅल्यूम इथून 0 करा. आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे काही मी बोललेलो आहे ते आवाज येत नाही. आता इथं तुम्ही बॅकग्राऊंडला आवाज द्यायचा आहे, तर इथं तुम्ही ऑडिओ प्लस आहे तिथं तुम्ही क्लिक करायचं आहे. रेकॉर्ड ऑप्शनवरती क्लिक करून इथं बघू शकता डायरेक्ट या रेड बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बोलू शकता. तर मित्रांनो तुम्हाला देखील अशा प्रकारे जे आहे ते एडिटिंग शिकायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे इथून एडिटिंग करू शकता. हे तुम्हाला साईडला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत आहे. असं मी केलं, त्यानंतर राईट क्लिक केलं. आता बघू शकता मी प्ले केल्यानंतर आवाज कसा येतोय आपला व्हिडिओमध्ये. ओके, हे बघू शकताय. तर मित्रांनो तुम्हाला देखील अशा प्रकारे जे आहे ते एडिटिंग शिकायचं असेल तर तुम्ही आवाज देखील तुम्ही वरून जे आहे ते इथं स्प्लिट करून पुढचा पार्ट डिलीट करायचा असेल डिलीट करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही डबिंग देखील व्हिडिओमध्ये करू शकता. मित्रांनो डबिंग कसं करायचं हे तर आपण बघितलेलं आहे, पण आता या ठिकाणी आपल्याला टेक्स्ट ॲड करावं लागतं. जसं की समजा रेसिपी व्हिडिओ वगैरे तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला कॅप्शन्स द्यावे लागतात. जसं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठले पदार्थ वापरणार आहोत, तर पदार्थांची नावं तुम्ही कॅप्शनमध्ये द्यायची असतात. तर ते कसे द्यायचे, समजा इथं मला कॅप्शन द्यायचं आहे, ठीक आहे, आपण आवाज आधी ऐकूया व्हिडिओमधला. इथे एसपी टेक मराठी मी म्हटलेलं होतं, इथं मला एसपी टेक मराठी टेक्स्ट लिहायचं आहे. तर इथं टेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करा, ॲड हेडिंगवरती क्लिक करायचं आहे. हेडिंग इथं तुम्ही जे आहे ते काही देऊ शकता, ठीक आहे. आता इथं मराठीमध्ये जर द्यायचं असेल तर मी इथं मराठीमध्ये हेडिंग लिहू शकतो, ठीक आहे, किंवा इंग्लिशमध्ये द्यायचं असेल इंग्लिशमध्ये द्या. इथं मी एसपी टेक मराठी लिहिलं. इथं तुम्हाला फॉन्ट चॉईस करायचे असतात, तुम्ही कुठले फॉन्ट देणार आहात. एफ जे आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि समजा मला पॉपिन्स फॉन्ट ॲड करायचं, मी पॉपिन्स बोल्ड करू शकतो. आणि त्यानंतर बॅक यायचं आहे. इथं तुम्हाला थोडंसं ॲडजस्टमेंटवरती फॉन्टची साईज वगैरे कमी जास्त करू शकता. कलरमध्ये जाऊन तुम्ही फॉन्टचा कलर तुम्हाला कुठला ठेवायचा आहे तो सिलेक्ट करा. तर फॉर एक्झाम्पल मी येलो कलर ठेवणार आहे. बॉर्डर मला याची जी आहे ते थोडीशी बॉर्डर ठेवायची, ठीक आहे. तर इथं मी साईज बॉर्डरची वगैरे इथं आधी कलर बॉर्डरचा सेट करूया आपण ब्लॅक कलर आणि साईज बॉर्डरची कमी करूया. त्यानंतर शॅडो द्यायचा असेल, शॅडो पण तुम्ही कुठल्या कलरचा द्यायचं ते सिलेक्ट करा. तर बघू शकता एकदम अट्रॅक्टिव्ह जो आहे तो आपला टेक्स्ट दिसत आहे. ओके, थोडासा मी लहान करतो अजून आणि हा टेक्स्ट मला इथं सेट करायचा आहे आणि इथून इथंपर्यंत सेट करायचं आहे, ठीक आहे. जास्त करायचं असेल तुम्ही वाढवू शकता, कमी करायचं असेल तुम्ही कमी देखील करू शकता. आता पहिली गोष्ट याला काय करायची मित्रांनो आहे असे कॅप्शन द्यायचे नाहीत. थोडंसं आणखीन एंगेजिंग व्हिडिओ बनण्यासाठी आपल्याला याला ॲनिमेशन द्यायचे आहेत. तर इथे तुम्हाला मोशन ऑप्शन दिसेल 2 नंबरला, यावरती तुम्ही क्लिक करायचं. आता तुम्हाला कुठल्या प्रकारचं इन ॲनिमेशन पहिल्यांदा द्यायचं आहे, म्हणजे सुरुवात कशी झाली पाहिजे. तर इथं समजा मला स्पिन करायचं आहे, ठीक आहे, किंवा स्केल करायचं. स्केल जर केलं तर मागून पुढे येतोय, त्यावरती डबल टॅप केलं तर पुढून मागे येतोय. तर मी पुढून मागे त्याला ठेवलेलं आहे आणि सेम त्यावरतीच मोशनवरती क्लिक करून आउट ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि स्केलवरती क्लिक करून मागून पुढं जातेला करायचं किंवा पुढून मागाचं जातेला करायचं. ओके, तर बघू शकता एक वेळेस कशा प्रकारे दिसतोय हा. तर बघू शकता हे पुढून मागे येतोय नंतर मागे जातोय, किंवा आपल्याला डायरेक्ट पुढून मागे येतोय परत पुढे जातोय असा हवा असेल त्यावरती क्लिक करा. आणखी हे बघा, तर आपण जे आहे ते मोशनवरती जाऊन आउट ॲनिमेशनमध्ये जाऊन आपण चेंज करू. तर बघू शकता हा कसा दिसतोय. आता पुढून मागायला परत पुढे गेला. ओके, वेगवेगळे ॲनिमेशन तुम्ही देऊ शकता. आता काही केसेसमध्ये मित्रांनो याला आपल्याला काय करावं लागतं, जो टेक्स्ट येतोय त्या टेक्स्टला बॅकग्राऊंडला जर आवाज दिला तर आणखीन अट्रॅक्टिव्ह आपला टेक्स्ट वाटतो. तुम्ही ऑडिओवरती क्लिक केलं तर इफेक्ट नावाचा ऑप्शन बघायला भेटतो. तर यामध्ये पण इफेक्ट त्यांनी दिलेले आहेत. ओके, तुम्ही कार्टूनमध्ये वगैरे सिलेक्ट करून ऐकू शकता. इथे फास्ट वूसमध्ये सूश इफेक्ट दिलेला आहे, तर इथं आपण एकदम ऐकून बघूया. तर हा इफेक्ट आपल्याला चालतोय, तर हा इफेक्ट आपण इथं ॲड करू शकतो. ओके, तर बघू शकता याला हा जो आवाज आहे याला आपण पुढं मागं थोडंसं करूया. जिथं आपल्याला आवाजाची गरज आहे तिथं आपण बरोबर याला ठेवलेलं आहे. तर एक वेळेस ऐकू शकता कशा प्रकारे आवाज येतोय. हे बघा इथं आवाज आला, ठीक आहे. तर असा आवाज तुम्ही जे टेक्स्ट देता त्या टेक्स्टला देऊ शकता. तर मित्रांनो मी जे आहे ते 4th टाइम हा व्हिडिओ शूट करत आहे, कारण याचं कारण काय आहे, आपल्या एका मोबाईलमध्ये मी ज्यावेळी व्हिडिओ लेअर आणि फोटो लेअर ॲड करायला तुम्हाला शिकवतो त्यावेळी ते स्क्रीन रेकॉर्डिंग तिथून पुढे होतच नाही आणि स्क्रीन रेकॉर्डिंग जे झालेलं आहे त्यामध्ये आवाज येत नाही किंवा ते प्ले होत नाही. सो हा 4थ्यांदा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो. मी आता दुसरा मोबाईल घेतलेला, मोबाईल पण तुम्हाला बदललेला दिसत असेल. तर व्हिडिओला लाईक यार करत चला, कारण जवळपास 1 तास झाला हा मी व्हिडिओ शूट करतोय. सो प्लीज व्हिडिओला लाईक या नक्की करा.
तर इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून मी पहिल्यांदा व्हिडिओ वगैरे ॲड करून घेतो आणि बाकीचं मागचं तुम्ही एडिटिंग बघितलेलंच आहे कशा प्रकारे आपण केलेलं आहे. ओके, तर यामध्ये मी एक एक्झाम्पलसाठी एक व्हिडिओ ॲड करतो, कुठलाही घेतो, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला तुम्हाला स्टार्टचं समजलेलं आहे. तर नेक्स्टवरती क्लिक करतो इथं मी. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ वगैरे ॲड करणार आहात तिथून पुढे तुम्हाला फोटो लेअर व्हिडिओवरती किंवा व्हिडिओ लेअर जशी तुम्ही साईडला स्क्रीन रेकॉर्डिंग बघताय ही ॲड करावी लागते. ओके, तर ही ज्यावेळी तुम्ही ॲड करता त्यावेळी त्यावरती तुम्हाला फोटो लेअर ॲड करण्यासाठी काय करायचं आहे, तर जस्ट इथं व्हिडिओ लेअर ऑप्शनवरती क्लिक करा, फोटो और व्हिडिओवरती क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा व्हिडिओ जो ॲड करायचा आहे तो इथं व्हिडिओचं स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे इथं ॲड करा. ओके, आणि हे स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही अशा प्रकारे या व्हिडिओवरती सेट करू शकता. ओके, इथं मी व्हिडिओ रेकॉर्ड जे आहे ते स्क्रीन रेकॉर्डिंग ॲड केलेलं आहे व्हिडिओवरती बघू शकता. सोबतच तुम्ही यावरती फोटो लेअर देखील ॲड करू शकता. ओके, तर इथं मी फोटो सिलेक्ट करतो आणि जो पण मला फोटो ॲड करायचा आहे, जसं आपला एडिटिंग चॅनलवरती 4 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत, तर हा फोटो मला ॲड करायचा असेल तर मी इथं ॲड करू शकतो अशा प्रकारे. याला देखील तुम्ही मोशनमध्ये जाऊन इन ॲनिमेशन आउट ॲनिमेशन देऊ शकता. ओके, जसं तुम्हाला हवं असेल तसं. याला आवाज देखील तुम्ही बॅकग्राऊंडला देऊ शकता इफेक्टमधून. ओके, आता मित्रांनो हे तर झालेलं आहे आपलं जे प्रॉपर आपण म्हणत होतो आपलं स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे ॲड करणं हे झालेलं आहे. मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे तुम्ही काय करू शकता, इथं जर व्हिडिओ लेअर ॲड केली आहे का नाही, तर व्हिडिओ लेअरमध्ये काय होतं की काही व्हिडिओ लेअरमध्ये ग्रीन स्क्रीन असते. ठीक आहे, बॅकग्राऊंडला ग्रीन कलर वगैरे असतो. तर फॉर एक्झाम्पल इथं मी डाउनलोडमध्ये दाखवतो, तर हे एक ग्रीन स्क्रीन व्हिडिओ आहे. ओके, तर ह्या ग्रीन स्क्रीन व्हिडिओला मला ग्रीन कलर काढायचा आहे, तर यावरती क्लिक करू शकता, खाली स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं क्रोमा नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. क्रोमावरती क्लिक केल्यानंतर जर तुम्ही राईट क्लिक केलं तर इथं बघू शकता क्रोमावरती पिकरवरती क्लिक करून कलर कुठला हवा आहे तो कलर पिक करा. तर ग्रीन मला हवा आहे तर ग्रीन सिलेक्ट केला मी आणि इंटेन्सिटी थोडीशी वाढवली. बघू शकता ग्रीन कलर व्हिडिओमधला माझा रिमूव्ह झालेला आहे. समजा मला ब्लॅक कलर रिमूव्ह करायचा असेल तर मी हे क्रोमा की वगैरे काढून टाकतो आणि ब्लॅक स्क्रीन करायची असेल रिमूव्ह तर ब्लेंडिंगमध्ये जाऊन मी जर इथं स्क्रीन सिलेक्ट केलं तर व्हिडिओमधला ब्लॅक कलर निघून जाईल आणि जर मल्टिप्लाय केलं तर व्हाईट कलर निघून जाईल व्हिडिओमधला. ठीक आहे, तर व्हाईट किंवा ब्लॅक कलर काढण्यासाठी ब्लेंडिंगचा यूज करा आणि ग्रीन कलर किंवा बाकी कुठलाही फिक्स कलर एखादा रिमूव्ह करायचा असेल तर क्रोमावरती सिलेक्ट करू शकता. क्रोमा आता यावरती मित्रांनो आणखीन आपण काय करू शकतो, तर यावरती आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओला कलर ग्रेडिंग करू शकतो. म्हणजे आपल्या काही वेळेस व्हिडिओमध्ये काय होतं की सॅच्युरेशन कमी असतं व्हिडिओमध्ये किंवा लाईट कमी असते, तर ते आपण यात करू शकतो. तर इथं लास्टला माझा फेस आहे तर इथं आपण करूया अप्लाय. तर त्यासाठी आपल्याला फिल्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला लेअर आपल्या क्लिपवरती क्लिक करायचं आहे, नंतर फिल्टरमध्ये, नंतर इथं ॲडजस्टमध्ये यायचं आहे. ह्याचं एक्सपोजर वगैरे तुम्ही कमी जास्त इथून करू शकता. ओके, समजा एक्सपोजर मला थोडंसं आणखीन वाढवायचं आहे, मी एक्सपोजर वाढवू शकतो. कॉन्ट्रास्ट कमी जास्त करू शकता, ब्राईटनेस जो आहे तो कमी किंवा जास्त करू शकता, सॅच्युरेशन वाढवू शकता व्हिडिओमध्ये. थोडंसं तुम्हाला मी डार्क करून दाखवतो, कमी करून दाखवतो. इथून अशा प्रकारे करू शकता. व्हायब्रन्स कमी जास्त करू शकता. टेम्परेचर जितकं कमी कराल तितका तुमचा व्हिडिओमध्ये ब्ल्यू टोन येईल आणि जास्त केलं तर वारमध्ये दिसेल. त्यानंतर थोडीशी विग्निटी वगैरे तुम्ही साईडनं ब्लॅक हवं असेल किंवा व्हाईट हवं असेल करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आहे EHEL म्हणजे ह्यू, सॅच्युरेशन आणि लाईटनेस. तर व्हिडिओमध्ये मला थोडंसं काय वाटते की माझा फेसचा कलर असतो ऑरेंज, तर ऑरेंज कलर थोडासा आणखीन ब्राईट करायचा आहे. तर लाईटिंग थोडीशी जर वाढवली आपण लाईटनेस तर बघू शकता बॅकग्राऊंडचा कलर पण थोडासा सॉफ्ट झाला, स्किनवरती देखील सॉफ्ट झाला. रेड कलर सिलेक्ट करून जर रेड कलर तुम्ही कमी जास्त केला, साईडनं माझ्या लाईट लाल पडलेली आहे ती कमी जास्त होते. ओके, तर हे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. जो कलर तुम्हाला हवा असेल तो तुम्ही स्वतः मॉडिफाय अशा प्रकारे करू शकता. व्हिडिओमध्ये थोडासा ग्रीन कलरचं सॅच्युरेशन वाढलं तर माझ्या शर्टाचा कलर बघू शकता चेंजेस होत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथून करू शकता. अप्लाय टू ऑल केलं तर सर्व लेअरला तुमचा हा व्हिडिओ इफेक्ट अप्लाय होईल. ओके, सो व्हिडिओ मित्रांनो इतकाच होता आणि मला खूप कष्ट घ्यायला लागले कारण 4 ते 5 वेळा मी व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट केलं, बंद केलं, काय विषय होता कळत नव्हतं. आता हे तर झालं असेल असे आपण आशा ठेवूया. झाला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघत असाल. व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची.